नमस्कार आणि सर्वांचे स्वागत। आज तसं पाहायला गेलो तर ऐतिहासिक दिवस आहे। आज तरुणाईचा विजय झालेला आहे आणि ह्या तरुणाईने जे झुंज दिली ते दिवस, त्याचा परिणाम म्हणून आज भारतभर जे आपल्याला युवकांमध्ये जे नवीन चैतन्य दिसतं ते फार महत्वाचं आहे। इतिहास हा एक वेगळा विषय आहे आणि या इतिहासात आजच्या दिवसाची जरूर नोंद होईल, म्हणून आजच्या दिवशी हा जो प्रकाशन समारंभ होतो त्याचं खास औचित्य मला वाटतं आणि ते खरंच तो मला संस्मरणीय वाटतो। मित्रांनो, आपण म्हणजे भारतीय फार भावनिक लोक आहोत, इमोशनल लोक आहोत। आम्हाला जर कोणी एक काल्पनिक शत्रू दाखवला आणि त्या शत्रू बरोबर आपल्याला लढायचं असं म्हटलं तर आम्ही ज्या पिंजऱ्यात आहोत तो पिंजरा आम्ही विसरतो। आम्हाला समजत नाही की आमच्या भोवती जो पिंजरा आहे त्याने आम्हाला बांधून ठेवलेला आहे, पण आपला जो लढा असतो, आपली जी झुंज असते, आपली जी लढाई असते ती एका काल्पनिक शत्रूशी लावली जाते आणि ही मुद्दाम लावली जाते कारण सगळ्यांना त्या पिंजऱ्याचा विसर पडावा। आपल्या भोवती असाच पिंजरा दिसतोय। हा पिंजरा आहे शतकानुशतके, वर्षानुवर्षे परंपरेच्या नावानं, संस्कृतीच्या नावानं आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नावानं आपल्या भोवती उभारलेला आहे। या पिंजऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा पिंजरा म्हणजे आपण काल्पनिक नाही तर तो ऐतिहासिक समजतो। इतिहास आणि मिथक यांच्याबद्दल फरक आपल्याला जाणवत नाही आणि तो आपल्याला जाणवून दिला जात नाही। कुठलंही मिथक जेव्हा प्रचलित केलं जातं त्या मिथकामागे एक खास उद्देश असतो। मिथक अशी आकाशातून पडत नाहीत, ती अशी अचानक तयार होत नाहीत, पण ती जाणून बुजून तयार करून ती पसरवली जातात। त्या मिथकाचा हेतू एकच असतो की ज्या साखळदंडामध्ये, ज्या जोख्यामध्ये आपण बांधून पडलेलो आहोत ते साखळदंड आपल्या भोवती कायमचे राहावेत, त्या साखळदंडात आपण कायमचे जखडले जाऊ, परंतु तरी आपल्याला वाटेल की हे साखळदंड नाहीत तरी पुष्पगुच्छ आहे, ते फुलांचे हार आहे। तो ह्या साखळदंडांना आम्ही जेव्हा फुलांचे हार म्हणून स्वीकारतो तेव्हा आपलं मानसिक, आपलं बौद्धिक खच्चीकरण झालेलं असतं। हे बौद्धिक खच्चीकरण आपल्या लक्षात येत नाही। आम्हाला वाटतं की हीच आमची परंपरा आहे, याचाच आम्ही अभिमान बाळगला पाहिजे। तुम्हाला स्टॉकहोम सिंड्रोमची गोष्ट माहीत असेलच, तुमच्यापैकी जास्त पुष्कळ जणांना माहीत असेल। स्टॉकहोम शहरामध्ये ज्यावेळी काही लोकांना किडनॅप केलं गेलं, पकडलं गेलं, त्यावेळी ज्यांना पकडलं गेलं होतं त्यांनी त्यांची सुटका झाल्यावर ज्यांनी पकडलं त्यांना होतं त्यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी फार मोठे प्रयत्न केले। आपल्यावर शोषण करणारा जो आहे, एक वर्ग आहे, तोच आपल्याला मुक्ती देईल असा भ्रम असतो। हा भ्रम तसाच ठेवला जातो, हा भ्रम तयार केला जातो आणि या भ्रमामध्ये जेव्हा आपण गुंतून राहतो तेव्हा शोषकांना आयतं हत्यार मिळतं, त्यांना मुक्त वातावरण मिळतं आणि त्यांना शोषण करायच्या जास्त संधी मिळतात। आज शिक्षण होऊ द्या, शिक्षणाच्या क्षेत्रात काय बजबजपुरी मारलेली आपण बघितलेली आहे। ही बजबजपुरी त्यांना कायम ठेवायची आहे। आता नवीन शैक्षणिक धोरण जे येतंय त्याच्यातून सुद्धा जी मिथके आहेत, परशुरामाचं मिथक मी त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगणार नाही कारण मला जे सांगायचं आहे ते मी पुस्तकातून सांगितलेलं आहे, पण अशा प्रकारची मिथके कायम ठेवावी आणि भारतीय संविधानाप्रमाणे आपल्यामध्ये जो सायंटिफिक टेम्पर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आपल्यासाठी पाहिजे, जो गरजेचा आहे, तो कायम नष्ट करून टाकावा असा हा मनसुबा आहे। हा मनसुबा आपण ओळखत नाही। आपल्यावरती कोण अन्याय करतं ते आपल्याला समजत नाही। माझा एक जवळचा मित्र, तुम्ही त्याला ओळखत असाल, संभाजी भगत, त्याच्या गाण्यातले काही शब्द आहेत। तो म्हणतो की कुणाची शेतनी कुणाची भात,
आपण जात्यात तरी हसत्यात सुपात सुपातलं जात्यात जाणारं हायर इतिहास कधी खोटं बोलणारं नाही. जे आज सुपात आहेत त्या उद्या कधीतरी जात्यात जातीलच आणि हे समजणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वातावरणात आपण वाढलो आहोत, ज्या वातावरणात आपण आता वावरत आहोत, त्या वातावरणात आपल्याला जे भ्रम पसरवले जातात, म्हणजे सध्याचं जे युग आहे ते आहे मनी, मार्केटिंग आणि कन्झ्युमरिझम, उपभोक्ताकरण. या चक्रामध्ये आपण इतकं गुंतलेलो आहोत की खऱ्या प्रश्नांचा आम्हाला विसर पडतो. आपल्याला वाटतं की फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती जे विषय आहेत तेच खरे आपले मूलभूत प्रश्न आहेत आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते नगण्य आहेत. आणि हे भ्रम, हे मायाजाल जाणून बुजून पसरवलं जातं. हे आपोआप घडत नाही. मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट नावाची जी कल्पना आहे त्याच्यात कन्सेंट कसा मॅन्युफॅक्चर केला जातो, सर्व संमती कशी तयार केली जाते ह्यावर विस्ताराने लिहिलं गेलेलं आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. याचं कारण की त्याच्यातून आपल्याला समजतं की आपल्या भोवती जे जाळं विणलेलं आहे तर ते कसं किती भ्रामक आहे. एक धुमीरची एक कविता आहे, सुदामा पांडे. तो म्हणतो, एक आदमी रोटी बेल रहा है, एक आदमी रोटी बेल रहा है, एक आदमी रोटी खा रहा है, एक तीसरा भी आदमी है जो न रोटी खा रहा है न रोटी बेल रहा है, वो रोटी के साथ खेल रहा है. मैं पूछता हूं वो आदमी कौन है? मैं पूछता हूं वो आदमी कौन है? मेरे देश की संसद मौन है. मित्रांनो, ह्या मौनाला आपल्याला तोडायचं आहे. इतकी वर्ष दबून राहिलेले आवाज आपल्याला उठवायचे आहे. कालच इथे एक चांगला कार्यक्रम झाला पलीकडच्या सभागृहामध्ये. प्राध्यापक लक्ष्मण यादव आले होते. त्यांनी एक मार्मिक आणि एकदम अभ्यासू भाषण आमच्या सर्वांसमोर केलं आणि त्यात कालच्या भाषणामधलं एक महत्वाचा मुद्दा जो त्यावेळी सूत्रसंचालन करणारे युगांत नाईक यांनी मांडला होता तो म्हणजे पहिली पिढी जी आहे ती मारली जाईल, दुसरी पिढी जेलमध्ये जाईल, पण तिसरी पिढी राज्य करेल. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या कितीतरी पिढ्या गेल्या गुलामगिरी करत आणि गुलामीची जाणीव नसताना. फुले, शाहू, आंबेडकर अशा सारख्या लोकांनी जी सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली होती ती ज्योत पुढे न्यायला आजची तरुणाई उभी राहिलेली आहे. आणि म्हणूनच हे जोपर्यंत आपण भ्रामक जाळं तोडत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती नाही. बरंच काय बोलायचंय, पण बोलण्यापेक्षा माझी इच्छा आहे की मी जे पुस्तकातून लिहिलंय ते तुम्ही सगळ्यांनी वाचावं. त्याच्यात मी कुणावरही आक्षेप घेतलेला नाही, कुणावरती म्हणजे विनाकारण टीका केलेली नाही. मी फक्त ऐतिहासिक तथ्य तुमच्या समोर ठेवलेली आहे. वाचकाने ती कशी घ्यायची, त्याच्यात तो काय बोध घ्यायचा, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. मी इथंच थांबतो, कारण पुढच्या यात जे वक्ते आहेत त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही आतुर असाल. थँक्यू सो मच.